परंपरेमध्ये कायम सांगितलं जातं की गुरुची वर्षभरामध्ये किमान 2 वेळा भेट घ्यावी। गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु अवलौकिक असं काही आपल्याला देऊ शकतो। तर प्रत्येक वेळेला असं होतं की अध्यात्मामध्ये गुरु केल्यानंतर एक मनामध्ये शंका निर्माण होते, देव बाहेर कुठेही नाहीये, तो अंतरंगामध्ये आहे, तो आपल्यामध्ये आहे आणि ते प्रगट करण्याचं काम जर कोण करत असेल तर ते गुरु करतात। प्रत्येकाला आयुष्यामध्ये गुरु लाभतोच। आपण जरी किती नाही म्हणलं किंवा किती आपण म्हणलं नाही मला तसे कोणी गुरु नाही, परंतु गुरु हा शोधायची गरज नसते, गुरु आपल्याला शोधत असतो आणि योग्य वेळ येते त्यावेळेला निश्चितपणे गुरु तो आपल्याला प्राप्त होतो। परंतु हे सगळं मग प्राप्त करून झाल्यानंतर, एवढ्या गुरूंची प्राप्ती करून झाल्यानंतर खरंच गुरु करणं आवश्यक आहे का? आणि विकार निर्माण होण्यापाठीमागे जर कारण बघितलं तर निश्चितपणे त्याचे कारण होतं, कारण पण आपणच आहोत। म्हणजे बुद्धी आणि मन या दोन्ही गोष्टींमध्ये खूप फरक आहे। बुद्धीने घेतलेले निर्णय हे ऑलवेज प्रत्येक गोष्टीमध्ये तर्क वितर्क करून घेतलेले असतात। आज दत्तगुरु हे स्वतः गुरु आहेत आणि गोरक्षनाथ हे शिष्य आहेत। म्हणजे अनुभूती ही खूप महत्वाची आहे आणि अध्यात्मामध्ये अनुभूतीची आवश्यकता आहे। गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री शंकर बाबा महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री सेवागिरी महाराज की जय। बोलो सब संतन की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। आज गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि व्यास गादीवरनं म्हणजे गुरुगादीवरनं तुम्हाला सगळ्यांना अनंत कोटी शुभ आशीर्वाद। यम यम चिंतेन तो कामम तम तम प्राप्तोति निश्चितम। आज ज्या ज्या गोष्टीची तुम्ही कामना कराल किंवा यापुढे आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टीची कामना तुमच्या मनामध्ये असेल, जी जी गोष्ट तुम्हाला प्राप्त व्हावी म्हणून तुम्हाला वाटत असेल, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त व्हाव्या, आनंदाने भरभरून तुमचं आयुष्य असावं आणि तुमचा संसार आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी खूप सुरळ व्हाव्या, खूप सुंदर व्हाव्या, याकरता तुम्हाला सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी खूप खूप आशीर्वाद। गुरुपौर्णिमा म्हटलं म्हणजे की प्रत्येकाची लगबग असते। खरं म्हणजे हा शिष्याचा साजर करण्याचा किंवा शिष्याचा असा हा दिवस आहे की हा शिष्याने पूर्णपणे साजर करायचा, शिष्याकरता हा सण आहे आणि शिष्यवर्ग मिळून प्रत्येक वेळेला आपापल्या गुरुला भेटायला जातात। त्या दिवशीचा भाव फार वेगळा असतो। परंपरेमध्ये कायम सांगितलं जातं की गुरुची वर्षभरामध्ये किमान 2 वेळा भेट घ्यावी। म्हणजे गुरु जर आपले देह स्वरूपामध्ये असतील आणि आपण जर गुरुमंत्र घेतला असेल किंवा त्यांना आपण गुरु म्हणून मानत असू तर आयुष्यामध्ये किंवा प्रत्येक वर्षामध्ये 2 वेळा त्यांची भेट अवश्य घ्यावी। त्यातला पहिला दिवस येतो तो म्हणजे गुरुपौर्णिमा। गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंची अवश्य भेट घ्यावी आणि दुसरा दिवस येतो तो म्हणजे गुरूंचा वाढदिवस किंवा तुमचा वाढदिवस। म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या ह्याच्यामध्ये गुरुकडनं काय ना काय घ्यायचं असतं। म्हणजे गुरु ही देना बँक आहे, गुरु प्रत्येक गोष्टीमध्ये देतच राहतो आणि शिष्य ही लेना बँक आहे की शिष्याने प्रत्येक गोष्टीमध्ये घ्यायचं आहे गुरुकडनं। आणि मग ते घ्यायचं असताना एरवीच्या दिवसांमध्ये आपण गुरुकडनं घेतोच, परंतु गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु अवलौकिक असं काही आपल्याला देऊ शकतो। वाढदिवसाच्या दिवशी मग तो तुमचा वाढदिवस असेल किंवा गुरूंचा वाढदिवस असेल, त्या दिवशी आवर्जून आपण गुरूंना भेटलो तर निश्चितपणे त्या दिवशी गुरु आपल्याला काहीतरी वेगळं देऊ शकतात, काहीतरी अवलौकिक देऊ शकतात। आणि या अवलौकिक प्रत्येक गोष्ट घेणं आणि ती जतन करणं आणि आयुष्यभर सांभाळून ठेवणं आणि त्या सगळ्याचा संग्रह करून त्या परमार्थामध्ये पुढे जाणं आणि आपलं जीवनरूपी संसार, आपला संसार जो आहे तो संसार आनंदमय करणं, अशा सुंदर प्रवासामधला गुरुपौर्णिमा हा एक थांबा येतो। गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंना भेटल्यानंतर मन प्रसन्न होतं। व्यास पौर्णिमा सुद्धा आवर्जून याला म्हटलं जातं। आपण सगळेजण व्यास पौर्णिमा म्हणून देखील याचा उल्लेख वाचतो। तर प्रत्येक वेळेला असं होतं की अध्यात्मामध्ये गुरु केल्यानंतर एक मनामध्ये शंका निर्माण होते आणि ती शंका अशी असते की गुरु आणि देव हे वेगवेगळे आहेत का? मग त्याच्यामध्ये प्रत्येकजण मार्गदर्शन करतो की हो गुरु वेगळा पाहिजे आणि देव वेगळा पाहिजे। मग खरंच देव वेगळा असतो का आणि गुरु वेगळा असतो का? आपण तर गुरु वगैरे या सगळ्या गोष्टी आपण मानतो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी हा क्षण येतो आणि निश्चितपणे गुरुची प्राप्ती होते। परंतु गुरुची प्राप्ती झाल्यानंतर किंवा त्या प्रवासामध्ये लागल्यानंतर आवर्जून असं वाटतं की गुरु वेगळे आणि मग देव वेगळे आहेत का? तर गुरु आपल्याला भेटले हेच पुष्कळ झालं। जर गुरु आयुष्यामध्ये भेटले तर गुरु पूर्णपणे त्याच्या कृपेने, त्याचबरोबर त्यांनी केलेल्या साधनेने, तुमच्याकडनं करून घेतलेल्या साधनेने
तुमच्यामध्येच देवाचं स्वरूप निर्माण करतो आणि तुमच्या स्वतःमध्येच देव दाखवतो. देव बाहेर कुठेही नाही आहे, तो अंतरंगामध्ये आहे, तो आपल्यामध्ये आहे. आणि ते प्रगट करण्याचं काम जर कोण करत असेल तर ते गुरु करतात. आणि मग अशा गुरूंचं ज्यावेळेला आपण विचार करतो की गुरु वेगळे आणि देव वेगळे का, तर वेदव्यासांचं उदाहरण आपण घेऊ की आज व्यास पौर्णिमा या दिवसाला गुरुपौर्णिमेला म्हणलं जातं का. तर व्यास पौर्णिमा, तर व्यासांचा अवतार हा विष्णूंनी 24 अवतार एकूण घेतले, त्याच्यामध्ये 17वा अवतार आहे तो व्यासांचा अवतार आहे, की स्वतः विष्णू व्यास बनून आले. म्हणजे सांगा की देवच गुरु बनून आले. तर मग आपण हा एवढा प्रश्न का धरावा की खरोखरी गुरु वेगळे आणि देव वेगळे का. माझ्या वडिलांकडनं मला ज्या वेळेला दीक्षा मिळाली, अतिशय सुंदर प्रसंग होता. आणि माझ्या आयुष्यामधला अलौकिक गोष्ट म्हणजे माझ्या सगळ्या दीक्षा या गुरुपौर्णिमेच्या दिवशीच झाल्या. म्हणजे जेवढ्या काही दीक्षा माझ्या आयुष्यामध्ये मी आतापर्यंत घेतलेल्या आहेत त्या माझ्या आठवणीप्रमाणे सगळ्या गुरुपौर्णिमेच्या दिवशीच झाल्या. आणि वडिलांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रेमाने जवळ बोलवलं आणि प्रेमाने जवळ बोलवून त्या दिवशी गुरुमंत्र दिला, दीक्षा दिली, उपदेश दिला. आणि उपदेशामध्ये सांगितलं की बाळा रोज देवावर प्रेम करत जा, ईश्वरावर प्रेम करत जा. तर मी म्हटलं मग भक्ती कुणाची करायची. त्याच्यावरती ते म्हणले की भक्ती कुणाची करायची म्हणण्यापेक्षा ईश्वर ही खूप मोठी हस्ती आहे, तो खूप निराकार आहे आणि तो खूप आनंदमय आहे आणि खूप बाळा तो लांब आहे आपल्यापासून आणि तो खूप आपल्यापासून जवळ पण आहे. त्याच्यामुळे त्याची भक्ती करायची म्हणलं तर ती भक्ती कदाचित अवघड जाईल आणि कदाचित आपण आपल्याकडे बघितलं तर आपल्याला असं वाटेलही सुद्धा की आपण त्याची भक्ती करू शकतो की नाही. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ज्यांनी भक्ती केली पुढे जाऊन संत वाङ्मय, संत चरित्र वाचशील तेव्हा तुझ्या लक्षात येईल की भक्ती करण्यापेक्षा प्रेम करणं खूप सोपं आहे. आणि आपल्याला ईश्वरावर प्रेम करावं आणि आपण आयुष्यामध्ये गुरुच्या वचनांवरती प्रेम दाखवावं, श्रद्धा दाखवावी आणि जवळ आपल्या सबुरी ठेवावी, संयम ठेवावा. देव आपोआप आपल्याला भेटेल, त्याला शोधण्याची गरज नाही किंवा त्याच्याकरता वेगळं काही साधन करायची गरज नाही. पण तो अनंत आहे, तो अपार आहे आणि त्याच्यावरती अनंत आणि अपार प्रेम करणं हे आपलं काम आहे. त्यामुळे प्रभूवरती प्रेम करायचं आणि ते प्रेम करत 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 निश्चितपणे तो आपल्याला बघतोय आणि तो आपल्याला येऊन भेटेल. या वाटेवरती आपण राहावं, निश्चितपणे तो एक दिवस आपल्याला भेटतो. गुरु त्याचं मार्गदर्शन करतात आणि गुरु आपली भेट घालून देतो. आणि एवढ्या गोष्टीवरतीच मी गुरुमंत्र घेतला, गुरु उपदेश घेतला माझ्या आयुष्यामध्ये. म्हणजे मी त्यावेळेला मला समजतही कदाचित इतकी मॅच्युरिटी नव्हती की ज्यावेळेला मी गादीवरती आलो आणि त्याच्यापुढे खऱ्या अर्थाने आध्यात्मिक प्रवास सुरू झाला. प्रत्येकाला आयुष्यामध्ये गुरु लाभतोच. आपण जरी किती नाही म्हणलं किंवा किती आपण म्हणलं नाही मला तसे कोणी गुरु नाही, परंतु गुरु हा शोधायची गरज नसते. गुरु आपल्याला शोधत असतो आणि योग्य वेळ येते त्यावेळेला निश्चितपणे गुरु तो आपल्याला प्राप्त होतो. मी गुरुपौर्णिमेच्या अनंत अशा अनेक सत्संगामध्ये या गोष्टीची पूर्तता केलेली आहे की तुम्ही चांगले शिष्य बना, गुरु आपोआप तुम्हाला येऊन भेटतील आणि गुरुची प्राप्ती आपोआप होईल. तसं लहानपणापासून आपल्या जीवनामध्ये आपण ज्या वेळेला जन्म घेतो त्यावेळेला आई सर्वात पहिले आपल्याला गुरु म्हणून लाभते, पुढे वडील आपल्याला गुरु म्हणून लागतात आणि आई वडील आपल्याला थोडं मोठं करून मग शाळेमध्ये पाठवतात. शाळेमध्ये पाठवतात त्यावेळेला विविध विषयांचे शिक्षक असतात, म्हणजे इतिहास आहे, भूगोल आहे, गणित आहे आणि मग त्या सगळ्या माध्यमातून ते विषय शिकवणारे आपल्याला गुरु म्हणून लाभतात. मग आयुष्यामधला एक बराचसा कालावधी म्हणजे 10 वर्ष 12 वर्ष जी काही आपण शिक्षणामध्ये घालतो त्या सगळ्या शिक्षणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गुरूंची आपल्याला प्राप्ती होते. आणि मग ते गुरु प्राप्त करून झाल्यानंतर पुढे एक आपण शिक्षण प्राप्त करून घेतो आणि मग नोकरी व्यवसाय या निमित्ताने ज्या वेळेला काही कमवायला लागतो त्यावेळेला सुद्धा आपल्याला गुरुची प्राप्ती होते. त्यावेळेला आपला बॉस किंवा आपल्याला व्यवसायामध्ये मदत करणारी व्यक्ती, व्यवसाय करायला शिकवणारी व्यक्ती, सहकार्य करणारी व्यक्ती आपण त्या प्रत्येकाकडे गुरु म्हणूनच बघतो आणि गुरु म्हणूनच त्यांचं मार्गदर्शन लाभतं. हळूहळू जीवनामध्ये पुढे जात असताना समाजामध्ये सुद्धा अनेक गुरु भेटतात आणि ते प्रत्येक गुरूंकडनं काही ना काही प्राप्त होतं. परंतु हे सगळं मग प्राप्त करून झाल्यानंतर, एवढ्या गुरूंची प्राप्ती करून झाल्यानंतर खरंच गुरु करणं आवश्यक आहे का. प्रत्येक जण असंच विचारतो की गुरु करणं आवश्यक आहे का किंवा गुरुची आयुष्यामध्ये आवश्यकता काय आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हा आपला फक्त एक लौकिकतेने पसरलेला पसारा आहे, याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये काही नाही. आपण मूलभूततः काय घेऊन आलोय तर मूलभूततः ज्या गोष्टी घेऊन आलोय त्याच्यामध्ये 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, त्यानंतर मन आहे, बुद्धी आहे आणि अहंकार आहे. आणि या 13 बरोबर आपला संपूर्ण कारभार चालला आहे आणि तो कारभार पुढे पुढे चालत असताना त्याच्यामधनं एक 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 गोष्टीमध्ये आपण अडकत चाललेलो आहोत आणि अडकत चाललेलं असताना मन या विषयातून आपण बाहेरच येत नाही. आयुष्यामध्ये वाटचाल करत असताना मग ती संसारामध्ये असेल, लौकिक जीवनामध्ये असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये मनामध्ये संकल्प आहे. ज्या क्षणाला संकल्प आहे त्या क्षणाला विकल्प आहे. प्रत्येक गोष्ट काहीही बघा तुम्ही, उद्या मुलगा शाळेमध्ये जायला निघाला तर त्याला आपण आवर्जून सांगतो शांतपणे जा बाळा, सांभाळून जा, काळजी घे स्वतःची. आज काळजी घे स्वतःची हे सांगणं आहे त्यावेळेला मनामध्ये संकल्प आहे की त्यांनी शाळेमध्ये जावं.
तो व्यवस्थित पोहोचेल हाही संकल्प आहे, परंतु त्याच्याबरोबर तो व्यवस्थित पोहोचणार नाही. तो कुठेतरी मस्ती करेल, तो कुठेतरी दंगा करेल, तो म्हणजे की अतिशय असं हेळसांड कुठेतरी त्याची होईल, या गोष्टीचा विकल्प पण मनामध्ये येतो. मग हा संकल्प आणि विकल्प हे कायम आपण या विकल्पामध्ये अडकत जातो आणि हा विकल्पच आपल्याला प्रत्येक ठिकाणी अडकवत 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 पुढे घेऊन चाललेला असतो. त्याच्यामुळे आपल्याला वाटत असतं की आपली प्रगती होते, परंतु ती प्रगती आपली होत नाही. आपण सगळेजण एक स्क्रिप्टेड आयुष्य जगायला लागले. प्रत्येकाचं जर आयुष्यामध्ये बघितलं, एक ठराविक वळणावरती जाऊन प्रत्येकाने डोकावून बघितलं, तर प्रत्येकाचं आयुष्य फक्त स्क्रिप्टेड व्हायला चाललंय. जसं काही एक स्क्रिप्ट लिहिलेली आहे आणि त्या स्क्रिप्टवरनं आपलं पूर्णपणे आयुष्य चालू आहे. मग त्याला आपण म्हणतो की रुटीन लाईफ चालू आहे, फक्त माझं रुटीन चालू आहे. आणि त्या रुटीनमध्ये पूर्णपणे आपण कंटाळून जातो, वैतागून जातो आणि मग या जीवनाचा कंटाळायला लागतो. आता अनेक त्या स्वरूपामध्ये डिप्रिसिएशन असेल किंवा प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये असं असतं की बाबा नाही म्हणून मला आत्ताच्या ह्याच्यामध्ये फार त्रास होतोय आणि आत्महत्या करावीशी वाटते. तर अशा सुद्धा अनेक 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 गोष्टी आपण ऐकतो किंवा अनेक प्रकारचे मनाचे विकार आपण ऐकतो. आणि हे विकार निर्माण होण्यापाठीमागे जर कारण बघितलं तर निश्चितपणे त्याचे कारण पण आपणच आहोत. म्हणजे तर त्या कारणांवरती, त्या सगळ्यांवरती मात करायची असेल तर मनाला कुठेतरी आवर घालणं खूप आवश्यक आहे. आणि मग मनाला आवर घालणं काही सोपं आहे का? मनाला आवर कसा घातला जातो? तर ह्या मनाला आवर घालण्याकरता प्रामुख्याने तुम्हाला आयुष्यामध्ये गुरुची प्राप्ती व्हायला पाहिजे. ज्यावेळेला आयुष्यामध्ये गुरूंची प्राप्ती होईल त्यावेळेला गुरु काय करतात, तर मना या शब्दालाच विरुद्ध करतात. म्हणजे मना शब्दाच्या विरुद्ध केलं तर नाम येतं. आणि गुरु स्वरूपामध्ये ज्यावेळेला कोणी आपल्याला लाभतं त्यावेळेला ते गुरु आपल्याला नाम देतात, म्हणजे आपल्याला मंत्र देतात आणि त्या मंत्राचं पुनश्चरण करायला सांगतात. हळूहळू ज्यावेळेला आपण गुरूंवरती श्रद्धा ठेवतो आणि त्याचबरोबर आपल्याजवळ सबुरी असते, त्याच्या वेळेला साधनेला सुरुवात होते आणि गुरूंनी दिलेला मंत्र जो आहे त्या मंत्राचं आपण वारंवार पुनश्चरण करत राहतो. या पुनश्चरण करण्यामध्ये हे नाम जे आहे ते मनाला पूर्णपणे आवर घालायला लागतं आणि मनाला ज्यावेळेला आवर घालायला सुरुवात होते त्याच्या वेळेला हळूहळू मन बुद्धीच्या ताब्यामध्ये येतं. बुद्धी आणि मन या दोन्ही गोष्टींमध्ये खूप फरक आहे. बुद्धीने घेतलेले निर्णय हे ऑलवेज प्रत्येक गोष्टीमध्ये तर्क वितर्क करून घेतलेले असतात, ते बरोबरच आपल्याला लाभतात, त्याला आपण निर्णय असे म्हणतो. आणि मग मन जे आहे ते मन प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त संकल्प विकल्प करत राहतं. परंतु ज्या वेळेला बुद्धीच्या ताब्यामध्ये मन येतं त्याच्या वेळेला खूप सुखकर असा जीवनाचा प्रवास होतो. आणि हा सुखकर असा प्रवास करायचा असेल तर निश्चितपणे गुरुची प्राप्ती व्हायला पाहिजे. आता गुरुची प्राप्ती व्हायला पाहिजे म्हणजे की चांगले शिष्य बना, मनामध्ये इच्छा व्यक्त करा, मनामध्ये कामना ठेवा की मला चांगल्या गुरूंची प्राप्ती व्हायला पाहिजे, मला चांगले गुरु मिळायला पाहिजेत, मला चांगले गुरु भेटायला पाहिजेत. आणि त्यावेळेला ज्यावेळेला तुम्हाला ही पूर्णपणे इच्छा तीव्र मनामध्ये येईल त्यावेळेला गुरु मानण्याकरता कोणी ना कोणी एक चांगली व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये निश्चितपणे येईल आणि त्यांचं खूप चांगलं मार्गदर्शन तुम्हाला लाभेल. ते नाम स्वरूपामध्ये मंत्र तुम्हाला देतील आणि त्या मंत्रावरती पुढे चालत असताना तुमची जसजशी प्रगती होत राहील, तुमच्यामध्ये जेवढा संयम असेल किंवा तुम्ही जेवढी चांगली साधना करू शकाल तसं ते वेगवेगळ्या प्रकारची साधना देतील आणि ती साधना करून त्याच्यामध्ये पूर्णपणे प्राप्तता होईल. आज आयुष्यामध्ये अनेक नाती आपण जोडलेली आहेत. आज लौकिकतेमध्ये सुद्धा भरपूर आज समाजामध्ये आपले रिलेशन आपण ज्याला म्हणतो ते रिलेशन आपण डेव्हलप केलेले असतात. परंतु हे सगळं असताना सुद्धा आपण एकटे आहोत याची कल्पना सुद्धा आपल्याला प्रत्येकाला आहे. आणि बघितलं तर प्रत्येकाच्या ठिकाणी आपण करत असलेलं प्रेम हे सुद्धा स्वार्थाच्या पोटी आहे आणि लोक आपल्यावरती करत असलेलं प्रेम हे सुद्धा स्वार्थाच्या पोटी आहे. मग ते सांसारिक जीवनामध्ये असो नाही तर लौकिक जीवनामध्ये असो. आणि या दोन्हीचा अनुभव घेतल्यानंतर खरोखरी असं वाटतं मग प्रेम याच्यापेक्षा काही वेगळं आहे का? नक्की प्रेम काय आहे आणि आपल्यावर खरोखरी कोणी प्रेम करणारी व्यक्ती आहे का? तर आयुष्यामध्ये गुरु केल्याचा सर्वात मोठा फायदा असतो की तुमच्यावरती प्रेम करणारी सर्वात हायेस्ट व्यक्ती कोण असेल तर ती गुरु असते, जिथं तुमच्यावरती नितांत प्रेम असतं. आणि प्रत्येकाला वाटत असतं की तुम्ही समाजामध्ये प्रगती करावी, परंतु प्रत्येकाला असं वाटत असतं की तुम्ही तेवढीच प्रगती करावी की कुठे त्याला वरचढ व्हायला नको, कुठे त्याच्यावरती जायला नको. हे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अनुभवायला येईल. परंतु याच्या विपरीत परिस्थिती गुरुची असते. गुरु ऑलवेज आपल्या शिष्याला खूप वरच्या ठिकाणी बघतो. प्रत्येक वेळेला गुरुला असं वाटत असतं की माझ्या शिष्याने खूप मोठं व्हावं, माझ्या शिष्याने खूप प्रगती करावी. आणि तुमच्या प्रगतीकरता अनंत अशा प्रत्येक गोष्टीमध्ये इच्छा संकल्प जर कोणी करत असतील तर ते तुमचे गुरु करत असतात. आणि गुरुने नाम दिल्यानंतर जो मंत्र गुरुने दिलेला असतो तो मंत्र आतापर्यंत लाखो करोडो त्याचं पुनश्चरण झालेलं असतं. ते पुनश्चरण तुमच्या पाठीशी उभं राहतं आणि मग ते पुनश्चरण ज्यावेळेला तुमच्या पाठीशी उभं राहतं त्याच्या वेळेला निश्चितपणे तुमच्या आयुष्यामध्ये ज्ञानाची प्राप्ती होते. आणि एकदा ज्ञानाची प्राप्ती झाली की मग त्याच्यामधनं पुढे जाता येतं. निवृत्तीनाथांच्या ज्ञानदेव माऊलींच्या जीवनामध्ये, ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनामध्ये निवृत्तीनाथ आले आणि निवृत्तीनाथांनी ज्यावेळेला त्यांना उपदेश केला, ज्यावेळेला त्यांना मंत्र दीक्षा दिली आणि त्यावेळेला त्यांना सांगितलं की संपूर्ण मी तुला दिलंय, आता ज्ञान बघ याचं काय करायचं. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे ज्ञानेश्वरीची रचना केली.
आज प्रसंगामध्ये, अभंगामध्ये किंवा अमृत अनुभव ऐकताना आपण लक्षात घेऊ तर ज्ञानेश्वर महाराज हे व्यासपीठावरती बसलेले आणि निवृत्ती महाराज खाली बसलेले. शिष्य वरती बसलाय व्यासपीठावर आणि गुरु खाली बसलाय. आणि मग शिष्य गुरुला सगळं काही झालंय, जे काही लिहिलंय ते सगळं वाचून दाखवत आहे. अख्खा ज्ञानेश्वरी वाचून दाखवत आहेत, अख्खा अमृतानुभव वाचून दाखवत आहेत. आणि ते वाचून झाल्याच्या नंतर, ते ऐकून झाल्याच्या नंतर निवृत्ती महाराज त्यांचं कौतुक करतायत. गुरुनी शिष्याचं कायम कौतुक करत राहणं. तुमच्या आयुष्यामध्ये कौतुक करणारी जर कोणी व्यक्ती असेल तर तुमची गुरु आहे, की जो तुमचं खरोखरी कौतुक करत राहतो. तुमचा अखंड प्रगती कुणाला वाटत असेल तर फक्त तुमच्या गुरुला वाटत असते की तुमची अखंड प्रगती व्हावी. आणि तुमच्यावर निरंतर प्रेम कोण करत असेल तर तुमच्यावरती निरंतर प्रेम तुमचे गुरु करत असतात. आपण सगळेजण गिरनारला जातो, त्यावेळेला गिरनारला जाताना आपण ज्यावेळेला दुर्गा देवीपर्यंत जातो, दुर्गा मातापर्यंत जातो, त्यावेळेला मी आवर्जून प्रत्येकाला दाखवतो की बघा इकडे गुरु शिखर खाली आहे आणि गोरक्षनाथांची टेकडी वरती आहे. आज दत्तगुरु आहे, स्वतः गुरु आहेत आणि गोरक्षनाथ हे शिष्य आहेत. परंतु मनाचा इतका मोठेपणा आहे, तिथे शिष्याचं एवढं कौतुक आहे किंवा तिथे शिष्याची एवढी प्रगती पाहिजे की स्वतःपेक्षा शिष्याची टेकडी वरती ठेवलेली आहे. हे फक्त तुमच्या आयुष्यामध्ये गुरुच करू शकतो म्हणजे. आणि ही प्राप्ती करून घेण्याकरता गुरु आहे. आज परंपरेप्रमाणे गुरुमंत्र गुरुपौर्णिमेच्या दिवशी दिला जातो आणि कुठल्याही पौर्णिमेच्या दिवशी गुरुमंत्र दिला जातो. फक्त तुमचे शिष्य म्हणून तयारी पाहिजे. आणि परंपरेचे नियम आणि अटी काय, लोक पहिले विचारतात हा गुरुमंत्र घेतला, मग आता गुरुमंत्राचे नियम काय. तर नियम आणि अटी याच्या व्यतिरिक्त जे काय आहे ना तेच अध्यात्म आहे. अध्यात्मामध्ये कुठलाही नियम नाही, अध्यात्मामध्ये कुठलीही अट नाही. पण जे आहे ते सगळं मनाने करायचंय. गुरु करायचा नाहीये, गुरु करायचा नाहीये की गुरु केला म्हणजे ते काही काम नाहीये की हा गुरु केला. तो मानायचा आहे. आणि मानायचा एकदा तो मानल्यानंतर मग त्याच्यानंतर आपला संकल्प विकल्प काही आणायचा नाही. जे काही करतोय ते गुरुच करतोय या भावनेने पुढे निघायचं. जे पण उपदेश आहे ते गुरुच्या उपदेशावरती चाललोय की आपला मीपणा आपोआप संपतो. माझा मीपणा ही दवडी घडो तुझे नामस्मरण, व्हावी न इतर आठवण, द्यावे मनासी निश्चलपण, चंचलपण नातो, तो आमाधरिता पोटासी, मावळेला अज्ञात्मनिशी, सुखे नांदू तुझ्या प्रकाशे, पुणे आमासी काय असे, तव हे जे आम्हा प्रत, पाजलेस निज चरितामृत, थापटून केलेसे जागृत, हे काय सुकृत सामान्य. आयुष्यामध्ये आपल्याला फक्त जागृतता आणण्याकरता आहे ना नाम पुष्कळ आहे जे गुरु आपल्याला देतो. आणि परंपरेचे बघाल तर परंपरेच्या अटी आणि शर्ती ऐकलात तर त्याच्यामध्ये अटी आणि शर्ती असा विषयच नाहीये. म्हणजे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की गुरुवरती श्रद्धा आणि पूर्णपणे स्वतःमध्ये सबुरी ठेवणं हा पहिला नियम किंवा अट जर तुम्ही विचारली तर असते. अध्यात्मामध्ये नियम अट नाही, त्यामुळे हे फक्त मनाला लावून घ्यायचं. दुसरी महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये ही असते की वर्षातून 2 वेळा किमान गुरुची भेट घ्यावी. 2 वेळा भेट घ्यावी, एक तुमच्या वाढदिवसाला नाही तर गुरूंच्या वाढदिवसाला किंवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी. वर्षातून 2 वेळा सातत्याने किंवा त्यावेळा जास्तपेक्षा जर शक्य असेल तर गुरूंना निश्चितपणे भेटायचं. आणि गुरुजींना भेटल्यानंतर त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्यायचं. त्यांना आपली सुखदुःखही शेअर करा, काही हरकत नाही. परंतु त्याच्याबरोबर ते जे मार्गदर्शन करतायत ना ते मार्गदर्शन सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करा. परंपरेमध्ये ज्यावेळेला मंत्र दिला जातो त्यावेळेला सर्वात पहिले सांगितलं जातं की यापुढे आयुष्यात कधीही स्वतःला एकटं समजायचं नाही. गुरु ऑलवेज बरोबर आहेत, प्रत्येक क्षणाला गुरु बरोबर आहेत. आणि बरोबरच गुरु असले तर गुरूंच्या बरोबरच आपण आहोत या भावनेनेच आयुष्यात पुढे चालायचं आहे. आयुष्यातला एकटेपणा संपतो ज्यावेळेला आपण गुरु करतो. आणि परंपरेचा चौथा नियम येतो की कुणालाही घाबरायचं नाही. आता गुरु पाठीशी आहे, गुरु पाठीशी असल्यानंतर कुणाला घाबरायची गरज नाही. कुठल्याही प्रश्न असेल तरी त्याच्यातून गुरु कसंही सोडवून देईल. तो एक आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण होतो. आणि आता काळाची गरज आहे की आपल्यामध्ये आत्मविश्वास राहणं, आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होणं. आणि हे सगळं कार्य गुरु करत असतो. फक्त गुरूंनी दिलेलं नाम आहे, ते नाम आपण श्रद्धेने घेतलं पाहिजे. त्याच्यावरती पूर्णपणे श्रद्धा असायला पाहिजे. गुरुवरती पूर्णपणे विश्वास असायला पाहिजे की तुमचा आत्मविश्वासही वाढतो आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला प्राप्त व्हायला सुरुवात होते. गुरुमंत्राचा अनुभव खूप लवकर येतो. गुरु कायम अनुभूती देतो. त्याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे जे आहे की आज ज्या वेळेला आपण गुरुमंत्र घेतो त्याच्या अगोदर आयुष्यामध्ये आपण भरपूर अनुभव घेतलेले असतात. आपण प्रत्येक अनुभवावरच चालतो की त्याच्या बाबतीत असं झालं, त्यांनी असं म्हणलं, त्यांनी तसं केलं, त्याचं हे झालं, त्याचं ते झालं. हे सगळे आपले अनुभव असतात. आपल्या बाबतीमध्ये आपण कुठल्या गोष्टीची अनुभूती घेतलेली नसते. आज मी जर सांगितलं की आमच्या कर्जतला आहे ना फार एकदम सुंदर असे लाडू मिळतात आणि बुंदीचे लाडू इतके छान मिळतात की काय, त्यांचं तूप पण घरचं असतं आणि घरचं देशी तुपातला लाडू, केशर वगैरे घातलेलं असतं, रंग वगैरे फार 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 सुंदर. बुंदीचा लाडू म्हणल्यानंतरच डोळ्यापुढे बुंदीचे लाडू उभे राहिले. परंतु तोंड गोड झालं का? तोंड गोड झालं नाही. नंतर असंच कर्जतला एका प्रसंगी गुरुजींबरोबर गेलेला असताना प्रसाद म्हणून तो बुंदीचा लाडू मिळाला आणि मग तो बुंदीचा लाडू घेतला आणि बस त्याचा अर्धा तुकडा तोंडामध्ये टाकला
आत्ता तोंड गोड झालं आणि त्या देशी घीचा स्वाद लागला, त्या केशराचा स्वाद लागला, त्या लाडूचा तो रंग, अगदी सगळं जसं गुरूंनी सांगितलेलं होतं, गुरुजींनी जसं सांगितलेलं होतं तसं सगळ्याच्या सगळं डोळ्यापुढे उभं राहिलं. पण तोंड आत्ता गोड झालं ज्या वेळेला तोंडामध्ये लाडू आला. म्हणजे अनुभूती ही खूप महत्वाची आहे आणि अध्यात्मामध्ये अनुभूतीची आवश्यकता आहे. ही अनुभूती जर आपल्याला घ्यायची असेल तर निश्चितपणे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला गुरुची प्राप्ती व्हायला पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला गुरु असायला पाहिजेत आणि जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला गुरु मानू त्यावेळेला पूर्णपणे आपला संसार पण सुखरूप होतो आणि आपलं लौकिक जीवन सुद्धा सुखरूप होतं, आपला परमार्थ सुद्धा सुखरूप होतो. आणि मग पुढे काय करायचं काय नाही करायचं कुठल्या शंका आणि कुशंका उरतच नाहीत. तर्क आणि वितर्क हे बुद्धीचे स्वभाव आहेत, त्यामुळे बुद्धी तर्क वितर्क करून निर्णय देत राहते आणि मन विकल्प पूर्णपणे सोडून देतं. कारण आता तुम्हाला माहिती आहे की तुम्ही गुरु केलेला आहे आणि तो गुरु प्रत्येक गोष्ट तुमच्याकडनं व्यवस्थितच करून घेणार आहे, तुमची प्रत्येक गोष्ट नीटनेटकीच होणार आहे आणि त्याच्यापुढे आयुष्यामध्ये फक्त स्वतःचं कौतुक, स्वतःचे सत्कार म्हणजे स्वतःचं सत्कार्य ह्याच गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. तर मग प्रत्येकाला असं वाटत असतं की माझ्या आयुष्यामध्ये परिवर्तन यावं, माझं कोणीतरी कौतुक करावं, कोणीतरी खरोखरी माझी पाठ थोपटावी, कोणीतरी माझ्या प्रगतीकरता प्रयत्न करावेत. आणि या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला वाटत असतील तर निश्चितपणे तुमच्या आयुष्यामध्ये आवश्यकता आहे ती फक्त एक गुरु मानायची. तुम्हाला निश्चितपणे असे सत्पुरुष लाभतील. तर तुमच्या मनामध्ये तीव्र इच्छा असेल तर असे सत्पुरुष निश्चितपणे तुम्हाला लाभतील, जे तुम्हाला गुरुमंत्र देतील, जे तुम्हाला गुरु उपदेश करतील. आणि बस तो मंत्र, ते नाम दिल्यावर त्या नामावरती, त्या मंत्रावरती, त्या उपदेशावरती संपूर्ण आयुष्य सोडून द्या. तुमचं संपूर्ण आयुष्य सुखकर केल्याशिवाय किंवा सुखकर झाल्याशिवाय राहणार नाही. तर गुरुचे असे अनंत फायदे आहेत, अनंत अशा गुरुचे उपकार आपल्यावरती होतात, अनंत ऋण आपल्यावरती गुरुचे असतात आणि ते फेडण्याकरता खरोखरी गुरु मानावं आणि अखंड त्यांच्या सेवेमध्ये राहावं. माझ्या आयुष्यामध्ये मला प्रत्येक ठिकाणी खूप छान गुरु लाभले, त्यांचं खूप प्रेमही मला लाभलं. सगळ्या गुरूंची गुरुपौर्णिमेच्या दिवशी आठवणसुद्धा येते आणि बाबांच्या पायावरती डोकं ठेवल्यानंतर खरोखरी सगळ्यांपर्यंत ते नमस्कार पोचतात सुद्धा. त्यांचे अनंत कोटी उपकार, त्यांचे अनंत कोटी ऋण आणि यांचं अनंत कोटी प्रेम हे सदैव हृदयामध्ये घेऊन आपण सगळेजण वाटचाल करतोय. आज शिष्य परिवार सुद्धा वाढतोय आणि नव्याने सुद्धा तुम्हाला कुणाला परंपरेचा मंत्र घ्यायचा असेल तर निश्चितपणे या परंपरेचा मंत्र घ्या, परंपरेमध्ये या, नामाची प्राप्ती करून घ्या आणि जीवन सुखरूप करून घ्या. पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. तुमचं आयुष्य, तुमचं परमार्थ, तुमचा संसार आणि लौकिक स्वरूपामधलं तुमचं नाव या सगळ्यांना खूप शुभेच्छा, खूप शुभ आशीर्वाद.